उमाजी नाईक हे काहीसे दुर्लक्षित असे क्रांतिवीर आहेत. 1857च्या उठावाच्या बरंच आधी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावून लढा दिला होता. ब्रिटिशांनी भारतात एकामागोमाग एक प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यांना मुख्य अडथळा होता तो मराठा साम्राज्याचा. दुसऱ्या बाजीरावाच्या कर्तृत्वहीन कारकिर्दीत हा अडथळा दूर झाला आणि ब्रिटिशांनी मराठा साम्राज्यसुद्धा बळकावलं. ब्रिटिशांना मराठ्यांनी बराच दीर्घकाळ सत्तेपासून दूर ठेवलं होतं आणि तीव्र लढा दिला होता. त्यामुळे त्यांचा मराठा साम्राज्यावर फार राग होता. तो राग त्यांनी आपल्या गडकिल्ल्यांवर काढला. अनेक किल्ल्यांवर सगळ्या वास्तू दारुगोळ्याने उद्ध्वस्त करून टाकल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भारतात असल्यामुळे या किल्ल्यांच्या सहाय्याने कसा मराठी समाज लढा देतो हे त्यांना चांगलंच माहीत होतं. मराठी साम्राज्याचे अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यामुळे इथल्या समाजावर त्याचा परिणाम झाला. रामोशी समाज हा त्यापैकीच एक होता. रामोशी हा शब्द रामवंशी याचा अपभ्रंश असावा. हे लोक प्रभू रामाचे वंशज असल्याची मान्यता आहे. त्यांचा मराठा साम्राज्यात आणि सैन्यात मोठा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध गुप्तहेर बहिर्जी नाईक हे याच समाजातले होते. त्या काळापासून सैन्यामध्ये सरदार, किल्ल्याचे आणि परिसराचे राखणदार, सैनिक अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या हे लोक सांभाळत असत. मराठा साम्राज्य आणि किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आल्यामुळे रामोशी लोकांवर हलाखीची परिस्थिती आली. ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगार जमात असा शिक्का मारून सरकारी नोकऱ्या सैन्यात सामावून घेणे टाळले. त्यामुळे हा समाज असंतुष्ट होता. याच समाजात 7 सप्टेंबर 1791 रोजी उमाजी नाईक यांचा जन्म झाला. 1818मध्ये मराठा साम्राज्य संपले. तेव्हापासून ओढवलेली परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली होती. आपल्या लोकांचा होणारा अपमान आणि परवड यामुळे ते पेटून उठले. त्यांनी आपल्या लोकांना गोळा करून ब्रिटिशांविरुद्ध उत्तेजित केले. हातात शस्त्र घेऊन ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी ब्रिटिशांच्या कचेऱ्या, तुकड्या, त्यांचा खजिना यावर हल्ला करत ब्रिटिशांचा राज्यकारभार अवघड करून ठेवला. ब्रिटिशांना आव्हान देण्यासाठी त्यांनी स्वतःला राजा घोषित केले. एक जाहीरनामा काढून लोकांना ब्रिटिशांना न जुमानण्याचे आणि दिसतील तेथे ब्रिटिशांना मारण्याचे आवाहन केले. पुरंदर, सातारा, खोपोली, खंडाळा या परिसरात सतत फिरतीवर राहून त्यांनी ठिकठिकाणी ब्रिटिशांवर छापे मारले. त्यांच्या विरुद्ध जाऊन ब्रिटिशांना मदत करणाऱ्या लोकांनाही ते शिक्षा करीत असत. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी फितुरीमुळे उमाजी नाईक पकडले गेले. त्यांच्यावर पुण्यात खटला चालवून तिथेच त्यांना फाशी देण्यात आली. या उठावाचा परिणाम म्हणून पुढे ब्रिटिशांनी रामोशांना गुन्हेगार जमात म्हणणे बंद केले आणि नोकऱ्यांमध्येही संधी मिळू लागली. 19व्या शतकात स्वातंत्र्य लढ्याला मोठ्या प्रमाणावर जनाधार नव्हता. लोकांना वेगवेगळ्या राजे आणि सरदार यांच्या लढायांची सवय होती. ब्रिटिशांचे राज्य म्हणजे आपल्यावर परकीय अंमल आहे, त्यांची आपल्याप्रती वागणूक हीन आणि अन्यायकारक आहे हे लक्षात येऊन मोठ्या प्रमाणावर लोकांनी चळवळीत सामील व्हायला 20वे शतक उजाडावे लागले. तोपर्यंत ठिकठिकाणी असे उठाव झाले, पण शक्तीच्या विषम प्रमाणामुळे इंग्रजांनी ते ठेचून काढले. तरी अशा बंडांना व्यर्थ समजता येत नाही. अशा स्वतःची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांमुळेच भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची मशाल तेवत राहिली. मित्रांनो, कशी वाटली ही थोर पुरुषाबद्दलची माहिती? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. धन्यवाद.